हॅलो. हॅलो. हा बोला. रावसाहेब डोंगरे उद्योजक. हा बोला. विशाल इंगळे बोलतोय औरंगाबाद वरून. बोला ना सर. मस्त भाषण केलं पुण्याच्या सभेमध्ये. नाही साहेब, चुकून गेलो होतो सभेमध्ये आणि त्याच्या अनावधानाने बाबासाहेब माझा समोर माफीनामा पण टाकलाय व्हिडिओ मी त्याचा. त्या माफीनाम्याच्या आईची गांड. ज्या जातीत आपण मोठा झालो, ज्या बाबासाहेबांना आदर्श मानून त्याच्या विचारावर चालतो, त्या बापाचं नाव त्याच्यामुळे श्वास घेतो, त्याचं नाव विसरायचं. अरे पाठ आहेत आपल्याला नावं. आपण ज्या येस टायमाला येस उभं राहतो का त्या टायमाला जय भीम आणि बाबासाहेबापासून सुरुवात करतो. अनावधानानं कसं काय होऊ शकतं? बरं ठीक आहे, अनावधानानं नाव विसरले बाबासाहेबांची, त्यासारखे उपकार विसरणारे भरपूर जण आहे. पण उपवर्गीकरणाच्या समर्थन आहे का उपवर्गीकरणाला? नाही भाऊ, मी अँकरिंग करायला मला सांगितलं आणि तिथं म्हणजे 2 शब्द बोला. कोणत्या भाईचोदनं सांगितलं होतं? मला नाव सांगा. आता बरेच इथं संयोजक होते भाऊ, कोणाच नाव घेणार आहे मला सांगा. बोलवलं कोण होतं? हा मोर्चा झाला का? याच्या अगोदर आपल्या संबंध महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी समाजाची उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये जवळपास 15 ते 20 मोर्चे झाले. महाराष्ट्राचं वातावरण माहिती ना काय आहे? हा भाऊ, आपला समाज कोणत्या बाजूने चाललाय सध्या? उपवर्गीकरण विरोधाच्या. अगदी बरोबर भाऊ. मग हे तुमच्या सारख्या लोकांना म्हणजे आंधळे झालते का? मोबाईल पाहत नाही, टीव्ही पाहत नाही, पेपर वाचत नाही, समाजाच्या बाहेर आहे का तुम्ही? नाही भाऊ, समाजामध्येच आहे मी. हे पहा डोंगरे, साफसफाई मोहीम सुरू झाली. तुमच्या सारख्याच्या गांडीवर रट्टे देणं सुरू करू आम्ही. जिथं जिथं भेटतील असे बाबासाहेबाला बैमान झाले अवलादी, त्याच्या घरात घुसून मारू. वेळेप्रसंगी आमच्या झाटा जरी वाकडं झालं, पोलीस स्टेशन मध्ये गेले, कुठं जरी गेले, काही फरक पडणार नाही. पण हे जे बाकीचे गद्दार आहेत RSSचे, त्यांच्यापेक्षा 10 पटीने धोकेबाज कोणी माहितीये का? तुमच्या सारखे बाबासाहेबाला बैमान झाले अवलादी. हे आपल्यातल्या अवलादी पहिले आम्हाला ठेसायच्यात. बरोबर आहे का खोटं आहे? बरोबर आहे भाऊ, हं? बरोबर आहे म्हणलं. पुण्याला कुठं राहता? वाकडला राहतो. वाकडला राहता. आणखीन फटके भेटले नाही तुम्हाला? वाकड मधले भीमसैनिक काय चांगले जवळचे वाटते समज तुमचे? काय आता माफीनामा तर केलं की बाबा, ते चुकून झाल्याच्यात आता काय करणार सांगा. अरे ते अनादरणी झाले. माफीनामा व्हायरल होत नाहीये. व्हायरल होतंय बौद्ध समाजाचे उद्योजक, काय नाव, डोंगरे, रावसाहेब डोंगरे यांचा उपवर्गीकरणाला पाठिंबा आणि त्यांचं मनोगत ऐका. आणि मग तुमचं जेव्हा चालू होते का भाषण, त्या टायमाला मग तुम्ही कसे कसे नाव घेता, त्या महापुरुषांचा सन्मान आहे हो. पण बाबासाहेबाला विसरून ते चुकून झालं भाऊ, आता काय बोलू तुम्हाला ते. वाकड आल्यावर भेटतो. येस भाऊ, या हं? या ना आणि भाऊ, भेटा. माफीनामा नका टाकू.